अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी 24व्या दिवशीही आंदोलन सुरूच। अंगणवाडी कर्मचारी यांचे जिल्हा परिषद पूनम गेट येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच आहे। आज आंदोलनाचा 24वा दिवस असून आतापर्यंत थाळीनाद आंदोलन, चटणी भाकरी आंदोलन आणि चावी आंदोलन करण्यात आले आहे। सध्या शांततेत सुरू असलेले आंदोलन भविष्यात मागण्या जर मान्य झाल्या नाही तर तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे गायकवाड यांनी दिले। यावेळी अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीत करण्यात येणाऱ्या कामकाजाचे प्रात्यक्षिकही करून दाखवले। त्या शिक्षणामध्ये आपल्या लहान बालकांचा म्हणजे मानसिक विकास, बौद्धिक विकास, शारीरिक विकास, छोट्या छोट्या स्नायूंचा विकास हे सर्व आपण आपल्या अंगणवाडी 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 माझी अंगणवाडी 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 माझी अंगणवाडी 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 माझी अंगणवाडी 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 माझी अंगणवाडी। पल्स पोलिओ सारखे कार्यक्रम आपण राबवतो, माता मृत्यू रोखतो, गरोदर मातांना वेळेवर त्यांचं म्हणजे बालकाची आणि गरोदर मातेची काळजी कशी घ्यावी हे आपण बघतो। कुपोषित मुलांचं म्हणजे दर कमी झालेला आहे अंगणवाडीमुळे आणि स्तनदामुळे पण म्हणजे कसं मुलांना पहिले 6 महिने काय आहार द्यावा वगैरे सगळं आपण जे बघतो ते सरकारला दाखवण्यासाठी आपण आज आपल्या अंगणवाडी सेविका घोडके मॅडम आता अंगणवाडीत आलेल्या आहेत। आपल्या अंगणवाडीची सुरुवात आपण पहिल्यांदा मुलांची स्वच्छता बघतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांची म्हणजे निदान रोजचे काय अंगणवाडीतल्या शिक्षित पल्स पोलिओ सारखे कार्यक्रम आपण राबवतो, माता मृत्यू रोखतो, गरोदर मातांना वेळेवर त्यांचं म्हणजे बालकाची आणि गरोदर मातेची काळजी कशी घ्यावी हे आपण बघतो। कुपोषित मुलांचं म्हणजे दर कमी झालेला आहे अंगणवाडीमुळे आणि स्तनदामुळे पण म्हणजे कसं मुलांना पहिले 6 महिने काय आहार द्यावा वगैरे सगळं आपण जे बघतो ते सरकारला दाखवण्यासाठी आपण आज इथं प्रात्यक्षिक करत आहोत। तर थोडंसं शांततेत आपण सहकार्य करून आपण अंगणवाडीत काय कामकाज करतो हे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।